विद्यार्थी मित्रांनो, तुमची दिवसेंदिवस बोर्ड एक्झाम जवळ येत चालली आहे. ओके. पण त्याच्याही पेक्षा काय जर जवळ येत चाललंय, तर ते आहेत बोर्ड्स प्रॅक्टिकल. बोर्ड एक्झामच्या अगोदर आपले प्रॅक्टिकल असतात. आपल्याला तिथं जाऊन कॉलेजमध्ये जाऊन परफॉर्म करावे लागतात एक्सपेरिमेंट. त्याचबरोबर आपल्याला भरपूर सारे राइटअप्स जमा करावे लागतात. पण त्या सर्व प्रोसेसला आपण कसं टॅकल करू शकतो एका स्मार्ट वेने आणि त्याच्यामध्ये आपण कसा टाईम आपला वाचवू शकतो आणि आपला सी असेल किंवा बोर्डचा असेल, कसा अभ्यास आपण करू शकतो, तर या व्हिडिओमधून आपण तेच पाहणार आहेत. आपण काय पाहणार आहेत? तर बोर्ड प्रॅक्टिकलसाठी एक परफेक्ट स्ट्रॅटेजी. ओके. तर सर्वप्रथम तुम्हाला एक पॉइंट समजून घ्यावा लागेल. तो म्हणजे ॲज पर म्हणजे डिपेंड्स ऑन कॉलेज. बोर्ड्स प्रॅक्टिकल जे आहेत, तर ते पूर्णतः तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे. तुमचं कॉलेज कशा पद्धतीने मार्क देतं किंवा तुमचं कॉलेज कशा पद्धतीने राइटअप्स वगैरे जे आहेत ते चेक करतं किंवा इव्हॅल्युएशन करतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर त्या तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहेत. आता काही असे कॉलेजेस आहेत, की ज्या ठिकाणी फक्त राइटअप्स वगैरे घेतले जातात आणि प्रॅक्टिकलला बोलून अटेंडन्स घेतली जाते आणि मार्क्स दिले जातात. पण महाराष्ट्रामध्ये काही असे कॉलेजेस सुद्धा आहेत, की ज्या ठिकाणी ॲज पर बोर्ड म्हणजे ॲज पर बोर्ड म्हणजे काय? बोर्डच्या ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन आहेत, त्या सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करूनच विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ दोन्हीही साइडच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. म्हणजे ज्यांचं कॉलेज एकदम समजा रुरल एरियातले कॉलेजेस बहुतेक असे असतात, की ज्या ठिकाणी फक्त राइटअप्स वगैरे जमा केले जातात आणि प्रॅक्टिकल्सला अटेंडन्स घेतली जाते. पण जे आपण अर्बन एरिया किंवा समजा सिटी एरियामधले जर कॉलेज पकडले, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल्स हे परफॉर्म करावे लागतात. बरं, आता तुम्हाला समजलं की हे डिपेंड ऑन कॉलेज. मग तुमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स कशा पद्धतीने परफॉर्म होतात, मग तुम्ही काय करायचं सीनियरला विचारायचं किंवा फॅकल्टीला विचारायचं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डमी कॉलेजेस असतील, म्हणजे त्यांना थोडंसं काय तर एक टेन्शन कमी आहे. पण टेन्शन आहे कारण प्रॅक्टिकलचे मार्क हे खूप इम्पोर्टंट आहेत. आता प्रॅक्टिकलचे मार्क्स कसे इम्पोर्टंट आहेत, हे तुम्हाला मी थोड्याशा 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. आता समजा आपलं इव्हॅल्युएशन जे असतं, तर ते असतं 100 मार्कचं. ओके. 100 मार्कचं आपलं इव्हॅल्युएशन असतं. आता 100 मार्कमध्ये समजा आपण फिजिक्स कन्सिडर करूया. 100 मार्कमध्ये जर डिव्हायडेशन आपण जर पाहिलं, तर 70 मार्कची जी असते आपली थिअरी एक्झाम असते आणि त्याच्यानंतरनं 30 मार्कचं जे असतं ते आपलं प्रॅक्टिकल असतं. बरोबर आहे? 70 आणि 30. आता आणि पास होण्यासाठी आपल्याला किती मार्क्स लागतात? 35 मार्क्स. म्हणजे हे दोन्ही मिळून आपल्याला किती समजा हे दोन्ही मिळून होते 100 मार्क्स आणि त्याच्यानंतर पासिंगसाठी आपल्याला लागतात किती? 35 मार्क. हे कशासाठी लागतात? पासिंगसाठी. बरोबर आहे? आता जर तुम्ही पाहिलं, पासिंग क्रायटेरियाचा खूप ईझी आहे. कसा ईझी आहे सांगतो तुम्हाला. 30 पैकी आता तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात प्रॅक्टिकलला? फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा, आता मी जसं समजा पाहिलंय, माझ्या मित्रांचं वगैरे पाहिलंय किंवा आमच्या इथल्या स्टुडंट्स आम्ही ज्यावेळेस पाहतो, प्रॅक्टिकल्सला नाही जरी म्हटलं, तर 30 आउट ऑफ 30, 29, 28 या पद्धतीनेच मार्किंग स्कीम केली जाते किंवा वर्स्ट केसला 25 मार्क्स दिले जातात. म्हणजे किती? 25 मार्क्स. आता ते कशा पद्धतीने दिले जातात, त्यासाठी काय करावं लागतं, हे मी येणाऱ्या व्हिडिओत म्हणजे पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे. बरोबर? आता 30 पैकी 25 मार्क आपण कन्सिडर करूया आणि त्याच्यानंतर 70 पैकी 10 जरी मार्क्स तुम्हाला पडले, ओके. 10 आणि 25 किती होतायत? 35 म्हणजे तुम्ही इझिली पास होऊ शकता. म्हणजे पहा 70 पैकी तुम्हाला 10च मार्क्स पाडायचे आहेत मिनिमम. आपल्याला 10चं टार्गेट ठेवून चालणार आहे का? तर असं बिलकुल नाही. आपल्याला टार्गेट कितीचं ठेवायचंय? तर आपल्याला टार्गेट 70 आउट ऑफ 70च टार्गेट ठेवायचंय. बरोबर? ठीक आहे. पास होऊन काय करणार आहे? ग्रुपिंग क्रायटेरिया तर क्लिअर झाला पाहिजे. ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय? तर थोडंसं लक्ष द्या. आता मी सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय? तर ग्रुपिंग क्रायटेरिया मी इथं शॉर्टमध्ये तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करतो. ओके. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. P+C+M PCM मिळून तुम्हाला कमीत कमी 135 मार्क्स पाहिजेत. त्याच वेळेस तुम्ही CETcell.org म्हणजे आपली CET सेलची कॅप जी वेबसाईट आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करू शकता. तुम्हाला जर 135 च्या पेक्षा कमी जर मार्क्स असतील आणि तुम्ही ओपन असाल, तर तुम्ही करू शकत नाही. आणि जर तुम्ही समजा कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला इथं 120 मार्क्स पाहिजे. हे कोणासाठी? कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, बरोबर? पण जर तुम्ही ओपन असाल, तर तुम्हाला 135 मार्क पाहिजे. बरं, आता याला काही दुसरा ऑप्शन आहे का? तर ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे? केमिस्ट्रीला आपण रिप्लेस करू शकतो. कोणत्या सब्जेक्टनी? आय-टी असेल, ओके. त्याच्यानंतर सी-एस असेल, यासारखे जे सब्जेक्ट आहेत, तर त्याला तुम्ही केमिस्ट्रीने रिप्लेस करू शकता. पण फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्ससाठी इथं कोणताही याला ऑप्शन नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला पास होऊन चालणार आहे का? तर असं बिलकुल नाही. कारण पहा, समजा तुम्ही जर पास झाले, म्हणजे किती समजा 35 अधिक जर तुम्ही 35 मिळवले, तर या ठिकाणी तुम्ही समजा किती मार्क्स होणार आहेत ते टोटल तुमचे 70 आणि 35 105 मार्क्स बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पास तर होणार आहेत. तिन्ही सब्जेक्टमध्ये पास होणार आहे. पण तुमचं ग्रुपिंग क्लिअर होणार आहे का? नाही. जरी तुम्ही कॅटेगरीमध्ये नसले, तरी तुमचं ग्रुपिंग क्लिअर होणार आहे का? नाही. बरं ठीक आहे. एक वेळेस ग्रुपिंग क्लिअर केलं तुम्ही 135 मिळवले तिन्हीत मिळून. त्याच्यापुढं काय? त्याच्यापुढं आपण इंजिनिअरिंग करणार आहे. इंजिनिअरिंगमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर प्लेसमेंटसाठी अपेअर होणार आहे. तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. प्लेसमेंटसाठी मिनिमम तुम्हाला सांगतो, मिनिमम सांगतो हां. म्हणजे जी टी-सी-एस सारखी जी कंपनी आहे ती सुद्धा 60 पर्सेंटेजचा क्रायटेरिया लावते. त्याचबरोबर ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत, फोनपे वगैरे आहेत, म्हणजे या पी-आय-सी-टी सारख्या कॉलेजला 33-33 लाख रुपयाचं पॅकेज देतात.
त्या कंपनीज 85% पर्यंत सुद्धा क्रायटेरिया लावतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जेवढे मार्क्स आपण जास्त पाडू, बोर्ड्समध्ये का असेना, तो आपल्याला हेल्पफुल असणार आहे. कशासाठी? प्लेसमेंटसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर बोर्ड्सचा अभ्यास करतोय, याचा अर्थ सी अभ्यास पण तुमचा ऑटोमॅटिकली होतोय. बरं, आता आपला विषय काय होता, की इम्पोर्टन्स ऑफ प्रॅक्टिकल्स. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलचं इम्पोर्टन्स समजलं. प्रॅक्टिकलचं इम्पोर्टंट काय आहे तुम्हाला? स्कोरिंग करण्यासाठी तर खूप इम्पोर्टंट आहे प्रॅक्टिकल आणि त्याच्यानंतर अजून कशासाठी इम्पोर्टंट आहे? प्रॅक्टिकल इम्पोर्टंट आहे तुमच्या ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी आणि तुमचा जो लोड आहे, एक्झामचा जो लोड येणार आहे तुमच्यावर म्हणजे काय? आता हे पहा ना, इथं जर तुम्हाला सेपरेट पासिंग जर असतं, म्हणजे काय 70 पैकी जर तुम्हाला 35% मिळवायचे असते, तर ते तुमच्यासाठी अवघड होतं. बरोबर आहे. पण कंबाईन पासिंग आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे ईझी होतंय. त्याच्यामुळे आपलं मेन टार्गेट काय आहे? प्रॅक्टिकल्स व्यवस्थित देणं. बरं, आता प्रॅक्टिकल्स व्यवस्थित देणं. पण काही जण म्हणतील आम्हाला प्रॅक्टिकल्स द्यायचेच नाहीत. मग काय करावं लागतं? तर पहा वर्कबुक्स आणि राइटअप्स. कोणतंही कॉलेज असो, कितीही ग्रामीण भागातलं किंवा कितीही डमी कॉलेज असो, त्यांना रेकॉर्ड मेंटेन करावंच लागतं. बरोबर? रेकॉर्ड म्हणजे विद्यार्थ्याने काहीतरी प्रगती केली हे त्यांना मेंटेन करावं लागतं. त्यासाठी राइटअप्स आणि वर्कबुक आपले महत्त्वाचे असतात. मग बरेचसे विद्यार्थी काय करतात, की ठीक आहे मी आता पैसे भरलेत, मला काही गरज नाही कॉलेजला जायची, मला काही राइटअप्स लिहायची गरज नाही. मग परिणामी काय होतं, तर तुमचे मार्क्स वगैरे ऐन वेळेस ते बोर्ड एक्झाममध्ये किंवा समजा प्रॅक्टिकल्समध्ये कमी फिल केले जातात किंवा कमी मार्क्स हे तुमचे काय केले जातात, वर फॉरवर्ड केले जातात. त्याच्यामुळे काय करायचं, कितीही जरी तुम्ही काय केलेलं असो किंवा कितीही तुम्ही जरी सेटिंग लावलेली असू द्या, पण राइटअप्स आणि वर्कबुक तुम्हाला लिहावेच लागणार आहेत. बरोबर? याला काही ऑप्शन नाहीये. बरं आता तुम्हालाच लिहायचे असं कुठं लिहिलंय का? नाही. मग आपल्याला टाईम सेव्ह करायचा आहे ना, तर मग आपण काय करायचं, आपला छोटा भाऊ, बहीण वगैरे कोणी जरी असेल, तर त्यांच्याकडे राइटअप्स वगैरे लिहायला द्यायचे. बरोबर आहे. आता मी इथं इथं सांगतो आणि ही ट्रिक आहे म्हणजे प्रत्येकजण असंच करतो. आणि तुमचा टाईम जो आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे राइटअप्स वगैरे काय करायचे, तुम्ही दुसऱ्याकडे द्यायचे लिहायला. त्याच्याकडनं व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि वायवा वगैरे होतात. आता ठीक आहे, वायवामध्ये तुम्ही बोर्डचा अभ्यास करताय, सी अभ्यास करताय. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं येणार आहे वायवामध्ये म्हणजे तिथेही काही प्रॉब्लेम येणार नाही. राइटअप्स दुसऱ्याकडनं लिहून घेतले, त्यावेळेत तुम्ही दुसरा अभ्यास करू शकताय. ओके. म्हणजे सी तुम्ही करू शकताय. म्हणजे राइटअपचा प्रश्न मिटला. त्याच्यानंतर आता राहिलंय प्रॅक्टिकल्सची भीती. बरोबर? प्रॅक्टिकलची भीती भरपूर मुलांना वाटते. कारण आता पहा, आता एक आता इथं स्टुडिओमध्ये मुलगा होता. त्याला मी विचारलं, की "तू कधी कॉलेजला गेलाय का?" बरोबर. तर तो बोलला, "मी कॉलेजला गेलो नाही आजपर्यंत. मी कॉलेज पण पाहिलं नाही." मग ज्या दिवशी डायरेक्ट प्रॅक्टिकलच्या दिवशी तुम्हाला कॉलेजला जाणार तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळं नवीन असणार आहे. सगळं नवीन तिथले शिक्षक लोकं तुमचे नवीन असणार आहेत. त्याच्यानंतर ज्या तुमच्या समजा लॅबोरेटरी वगैरे असणार, त्या तुम्हाला नवीन असणार आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिकलचं नॉलेज पण तुमच्याकडे नसणार आहे ना. की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकाल, की हा फ्लास्क, ही टेस्ट ट्यूब वगैरे हे तुम्ही शिकाल. पण हे डायग्रामॅटिकलीच तुम्ही शिकताय. पण ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली लॅबोरेटरीमध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला समजणार पण नाहीये, बरोबर? मग त्यासाठी काय करायचं, थोडंसं नॉलेज त्या गोष्टीबद्दल ठेवायचं. बरोबर. आता नॉलेज कुठून मिळणार तुम्हाला? तर शिक्षक वगैरे असतील यांच्याकडनं तुम्ही नॉलेज घ्या. त्याचबरोबर YouTubeवर भरपूर सारे प्रॅक्टिकल्सचे व्हिडिओज आहेत. एक्सपेरिमेंट परफॉर्म करून दाखवलेले व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पहा. आता ते व्हिडिओ तुम्ही पाहता याचा अर्थ तुम्ही टाईम वेस्ट वगैरे करताय का? नाही. कारण बोर्डसाठी तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर करताय त्या व्हिडिओमधनं. त्याचबरोबर तुम्ही काय करताय सी-ई-टीसाठी सुद्धा प्रिपेअर करताय. म्हणजे बाय दी एंड तुम्ही अभ्यास करताय. बोर्डसाठी असो, प्रॅक्टिकलसाठी असो, सी-ई-टीसाठी असो. अभ्यासक्रम हा सेम आहे. त्याच्यामुळे अभ्यास करताय ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि महत्त्वाचं अजून काय गोष्ट करायची, की तुमचा प्रिशियस टाईम ओके. सध्या जो तुम्ही टाईम म्हणजे तुम्ही ज्या याच्यामध्ये जगताय ओके. 11वी आणि 12वी आणि स्पेशली 12वी बरोबर आणि ड्रॉपर असतील तर त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण 1 वर्ष ऑलरेडी तुम्ही प्रूव्ह करण्यासाठी घेतलंय. आता मी लिहितो इथं हां. 11th ओके. त्याच्यानंतरनं 12th आणि त्याच्यानंतरनं काय? इथं ड्रॉपर बरोबर. ड्रॉपर. पहा, आता जे 12th विद्यार्थी आहेत सध्या म्हणजे सी देणारे 2026 मध्ये आणि ड्रॉपर्स जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे 2026 मध्ये सी देणार आहेत. तर यांच्यासाठी हा जो फेज आहे, तर एकदम प्रिशियस हा टाईम आहे. बरोबर. ह्या टाईमनुसार ठरणार की तुम्ही नेक्स्ट 4 इयर कुठं असणार. बरोबर. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगतो की तुमचा आज तुम्ही जे करताय, ओके. तर ते 4 वर्षात कुठेतरी रिफ्लेक्ट होणार आहे किंवा आज जी गोष्ट तुम्ही समजा काय असतील ते एफर्ट्स घेताय, ते एफर्ट्स कुठेतरी तुमचे काउंट होणार आहेत आणि 4 वर्षानंतर किंवा पहिल्याच वर्षी तुम्हाला ज्यावेळेस चांगलं कॉलेज लागेल, त्यावेळेस तुम्हाला समजेल, की आपण जे एफर्ट्स घेतले, याचं आपल्याला हे फळ मिळालंय. बरोबर? तुम्हाला जर सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी सारखं जर कॉलेज लागलं, तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे. 4 वर्ष तुम्ही अगदी व्यवस्थित एकदम आनंद घेत अभ्यास करत आणि नंतर तुम्हाला प्लेसमेंट वगैरे इझिली मिळून जाणार आहे. म्हणजे जर एफर्ट्स घेतले तर म्हणतोय. जर काही केलं नाही, तर तुम्हाला आय-आय-टी जरी असेल, तरी प्लेसमेंट मिळणार नाही. पण एफर्ट्स तुम्ही जर कंटिन्यू घेत राहिला, व्यवस्थित चांगल्या डायरेक्शननी जर तुम्ही गेला, तर नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे. बरोबर? मग जे 12वी चे विद्यार्थी आहेत आणि ड्रॉपर आहेत, त्यांनी जागं होण्याची कुठेतरी गरज आहे. बरोबर? आता तुम्ही तर म्हणताय, "जागं व्हा, जागं व्हा." आम्ही तर अभ्यास करतोय. पण जो अभ्यास करताय, त्यापेक्षा अजून कसा आपण अभ्यास चांगला करू शकतो? किंवा समजा आपली अभ्यासाची पद्धतच जर चुकीची असेल, तर त्याला काही अर्थ आहे का?
नाही त्याला काही अर्थ. आता बोर्डची तयारी करतोय किंवा समजा सी-ई-टीची तयारी करतो. आता सी-ई-टीची तयारी करत असताना मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे फक्त एक बुक होती, नोटबुक बरोबर. त्या नोटबुकवर मी फक्त क्वेशन आन्सर सॉल्व्ह करत होतो. त्याच्या व्यतिरिक्त मी नोट्स पण काढत नव्हतो. बरोबर. या पद्धतीने मी सी तयारी करत होतो. तर मला चांगले मार्क्स पडले नाही का? तर ऑब्व्हियसली मला चांगले मार्क्स पडले. मग ठीक आहे, आता ज्याची त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते. पण तुम्ही टाईम वेस्ट करू नका. टाईम वेस्ट कसा करू नका, की समजा डायरेक्शनलेस होऊ नका. एका चांगल्या डायरेक्शनने जा. समजा जे तुमच्यापेक्षा समजा अनुभवी आहेत किंवा जे सांगतायत तुम्हाला थोडासा गाईडन्स करतायत, तर त्यांचं थोडंसं ऐका आणि त्यानुसार तुमच्या स्ट्रॅटेजीत योग्य तो बदल आणा. ठीक आहे. तुम्हाला कम्फर्टेबल जी स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही फॉलो केलं काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यात जर काहीतरी चुकत असेल, तर ती चूक तुम्ही एक्सेप्ट करा आणि त्याच्यानंतर चांगल्या डायरेक्शनने जा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. हां, आता स्पेशली 11वी विद्यार्थी, बरोबर? यांनी सुद्धा आत्तापासून अलर्ट होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सीनियर्सचे समजा सध्या हाल पाहताय. बरोबर. सिलेबस कव्हर होत नाही ऐनवेळेस. कारण सिलेबस खूप मोठा आहे मित्रांनो. 48-49 आपल्याला चॅप्टर्स आहेत. सिलेबस मोठा आहे, कव्हर होत नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे 11वी आत्तापासून अलर्ट व्हा. जेवढं तुम्हाला अर्ली बर्ड होता येईल, म्हणजे जेवढं लवकर तुम्हाला येता येईल या रेसमध्ये, तेवढे लवकर या. तुम्ही जेवढं इथं एफर्ट्स टाकाल, तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल होणार आहे. त्याच्यामुळे काय, मी तुम्हाला सांगतो, की तुमचा प्रिसियस जो टाईम आहे, तुम्ही 1 मिनिट पण वेस्ट करू नका. Instagram पाहू वाटतंय, YouTubeवर शॉर्ट्स पाहू वाटतात, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी करू वाटतात. ठीक आहे, प्रत्येकाला वाटणार. प्रत्येकाला चिल लाईफ हवी असते, म्हणजे एकदम निवांत जगायचं असतं. पण ठीक आहे, एवढे 2-4 महिने जर तुम्ही एफर्ट्स घेतले, तर नंतर ना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर तुमच्यासाठी आरामच आहे मित्रांनो. कॉलेज करायचं, कॉलेजनंतर थोडासा अभ्यास करायचा आणि व्यवस्थित लाईफ तुमचं चालणार आहे किंवा इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला विचारणारच कोण नसणार आहे, कारण तुमच्यावर प्रेशर टाकणारं पण कोण नसणार आहे. बरोबर. मग ह्या सर्व पुढे गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी कुठेतरी चांगल्या होण्यासाठी आपला आज आपण एफर्ट्स किंवा कष्ट घेणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही नक्की घ्याल. विद्यार्थी मित्रांनो, जर पहिल्या वेळेस आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांना प्रॅक्टिकल्सची भीती वाटते किंवा अभ्यास कसा करावा हे समजत नाहीये, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओला लाईक करून जा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, की हाईप नावाचं एक नवीन फीचर आहे. ओके. तुम्ही लाईक केल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये ते ओपन होतं. तर जर असेल अटेम्प्ट तुमच्याकडे, तर तेवढं फक्त हाईप करून जावा. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.